हॅलो फ्रेंड्स, डॅलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक चिकनची स्टार्टर डिश आणलेली आहे। बनवायला अगदी सोपी आहे, लहान मुलांना तर खूपच आवडेल अशी आपली डिश आहे गार्लिक बटर चिकन। एकदा करून बघा, अगदी साधी सोपी रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि या चिकनला लावण्यासाठी इथे आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर लागणार आहे। अगदी चिमूटभर मिरेपूड आहे, तुम्ही बघू शकता। परत अर्धा चमचा मीठ आहे, एक अंडा आहे। हे सगळं आपल्याला चिकनला लावायचं आहे। आणि बघा, फोडणीसाठी इथं बटर आहे, कोथिंबीर आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या खिसून घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा डार्क सोया सॉस। तर बघा, सगळ्यात आधी चिकनला आपण अंड फोडून लावणार आहोत। जर तुम्हाला अंड लावायचं नसेल तर इथं 1 चमचा तुम्ही दही लावू शकता। बघा, अंड फोडलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ आणि मिरपूड घालून देऊयात। परत इथं मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। त्यातलं 1 चमचे कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये घालायचं आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता व्यवस्थित चिकनला अंड, मीठ, मिरेपूड, कॉर्नफ्लॉवर लावून घेऊयात। तर बघा, मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। आता एका पॅनमध्ये इथं मी तेल घेतलेलं आहे, 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण मगाशी जे चिकनला अंड लावून ठेवलेलं होतं ते चिकन आपण याच्यामध्ये लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घेणार आहोत। बघा, अंड्यामुळे अगदी व्यवस्थित कोटिंग या चिकनला तयार होतं आणि एकदम ज्युसी असं हे चिकन तयार होतं। तर बघा, आता व्यवस्थित परतून घेऊयात आपण। अगदी सोपी अशी रेसिपी आहे, तुम्ही हवं तर चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता। ज्यांना लसणाचा फ्लेवर आवडतो त्यांच्यासाठी तर अगदी ही खास डिश आहे। तर बघा, आता आपण झाकून ठेवूयात आणि 5 मिनिटं वाफवून घेऊयात। बघा, 5 मिनिटानंतर चिकन थोडंसं पांढरं पडलेलं आहे, पण अजून चिकन शिजलं गेलेलं नाहीये। परत एकदा आपण परतून घेऊयात आणि झाकून परत 5 मिनिटासाठी वाफवून घेऊयात। बघा, परत 5 मिनिटासाठी वाफवून घेतलेलं आहे। चिकन आता आपलं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला चिकनचा पीस एक दाखवते। अगदी मऊ सॉफ्ट असं हे पीस शिजलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला काय करायचंय, हे चिकन सगळं एका बाजूला घ्यायचंय। गॅस फ्लेम लोच ठेवायची आहे आणि एका बाजूला आपल्याला बटर घ्यायचं आहे। इथं मी अमूल बटर घेतलेलं आहे, तुम्ही घरगुती लोणीही घेऊ शकता। बटर विरघळलं की याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि कोथिंबीर घालून द्यायचं आहे। बघा, बटर विरघळलेलं आहे। आता लसूण आणि कोथिंबीर घालून देऊयात। बघा, लसूण इथं मी खिसून घेतलाय आणि खूप छान फ्लेवर येतो। थोडंसं बटरमध्ये आपण हे परतून घेऊयात। परतलेलं आहे, लसणाचा थोडासा कच्चेपणा गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये डार्क सोया सॉस घालून देऊयात। बघा, 1च चमचा डार्क सोया सॉस घेतलाय आणि आता आपण याच्यामध्ये मीठ नाही घालणार आहोत, कारण की डार्क सोया सॉसमध्ये पुरेसं मीठ असतं। बघा, मिक्स करूया। आता आपण याच्यामध्ये चिकन व्यवस्थित परतून घेऊया। आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि चिकन या गार्लिक बटरमध्ये परतून घ्यायचं आहे। परतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये उरलेलं 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून देऊयात, याने थोडासा क्रंचीनेस येतो। बघा, कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे। कॉर्नफ्लॉवरमुळे थोडंसं कुरकुरीतपणाही येतो आणि आपले जे गार्लिक बटर आहे ते चिकनला व्यवस्थित कोटिंगही होऊन जातं। परत एकदा हाय फ्लेमवर 1च मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। बघितलं फ्रेंड्स, गार्लिक बटर चिकनची रेसिपी किती सोपी आहे, झटपट तुम्ही बनवू शकता आणि अगदी घरगुती साहित्यात ही स्टार्टरची डिश तयार होते। लहान मुलांसाठी सॉस बरोबर खायला तुम्ही हे देऊ शकता।
बघा मस्त असं आपलं गार्लिक बटर चिकन रेडी आहे। अगदी सॉफ्ट आणि ज्युसी असं हे चिकन तयार होतं। स्टार्टर म्हणून झटपट बनवायलाही ही सोपी डिश आहे। तुम्हाला मी दाखवते बघा, अगदी सॉफ्ट ज्युसी असं हा आपला चिकनचा पीस तयार झालेला आहे। फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी गार्लिक बटर चिकनची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।